हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला पण असाच पॅरिस फिल्टरसारखा फेस हवा आहे का, जो अगदी शाईन करेल? फक्त लिपस्टिक लावलेली आहे, नो मेकअप, नथिंग. पण तरी पण माझा फेस इतका शाईन कसा करतोय, तर तुम्हाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. आणि 15 दिवसांनी मी हे रुटीन नेहमी घरात एकदा तरी करते. आज फार डल दिसते आणि आज संडे टाईम आहे, निवांत आहे, माहिरा झोपलेली आहे. तर तुम्ही माझी स्किन आता डल डल वाटत आहे, तर मला असं वाटलं की आज आपण काहीतरी करतोयच, तर तुम्हाला पण दाखवूया. सर्वात आधी केस बांधून घ्यायचे आहेत पद्धतशीर, पाठी अगदी असं वॉश करणार आहे. बायोडर्माचा फेस वॉश आहे, अगदी थोडासा घेणार आहे मी, कारण की मी हे जेव्हा मी स्किन केअर करते तेव्हा मी हे यूज करते. ह्याच्यामध्ये थोडेसे असे स्क्रब पार्टिकल्स आहेत, जे आपली डेड स्किन आहे ती अशी अगदी सगळं काढून टाकतं. असे छान देखील समजते स्क्रब करून घ्यायचं. मोठे मोठे असे पार्टिकल्स जे असतात ना स्क्रबमध्ये, ते मी अजिबात यूज करत नाही. मी हाच बायोडर्माचाच यूज करते, कारण की माझी स्किन फार पिगमेंटेड झाली होती प्रेग्नन्सीच्या नंतर, आणि त्याच्यानंतर मी हा यूज करायला लागली आणि मला खूप असं छान रिझल्ट आले ह्या फेस वॉशचा. स्पॉन्सर्ड प्रोडक्ट्स नाही आहेत, हे मी माझं एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला. क्लीन फेशियल हेअर्स आहेत ते सगळे काढणार आहे. केस काढल्यावरती अशी माणसांसारखी पुरुषांसारखी दाढी वगैरे येईल, काही येणार नाही. आता मी गेल्या 6 वर्षापासून काही दाढी वेगळी आलेली नाही, तुम्ही बघू शकता. आता मी हे मॉइश्चरायझर लावणार आहे. मॉइश्चरायझर मी खूप लावणार आहे, कारण मी आता फेसचे केस काढणार, रेझर मारणार आहे, त्याच्यामुळे फेशियल ऑइल पण मिळतो, पण मग माझ्याकडे आता अवेलेबल नव्हतं, तर मग मी आता हे मॉइश्चरायझर लावणार आहे. मॉइश्चरायझर स्किनच्या आतमध्ये गेलं नाही पाहिजे, वरच्या वरती लावायचं, कारण की आपल्याला केस काढायचे आहेत, त्याच्यामुळे फेशियल हेअर काढायचे आहेत म्हणून. तर त्यामागे स्टोरी. तर मग मी असं बघितलं होतं यूट्यूबला त्यावेळेस, की मला पण करायचं, पण मग हे एक्सपेरिमेंट कुणावरती करायचं, हे माझं नेहमीच असायचं. एक्सपेरिमेंट कुणावरती करायचं, तर मग माझ्या मधल्या म्हणजे बहिणीवरती करायचं, सेकंडवाल्या बहिणीवरती करायचं. मग मी घरी आली एकदा कॉलेजवरनं, पहिली तिची काढून बघितली, 15 दिवसाचा एक्सपिरियन्स घेतला तिचा. तिला नाही येते म्हणजे ऑब्व्हियसली मला येणार. म्हणजे ज्यांना काही असं प्रॉब्लेम आहे, इश्यूज आहेत, तर तुम्ही नका करू. ते ट्विंकलचे रेझर यूज करायची. पण मग आता मला हे फार आवडतंय, हे मी एका लोकल शॉपमधून घेतलेलं आहे. मला आवडलंय हे रेझर. फेदर फ्लेमिंगो असं करायचं, एकदम टाईट करायचं आणि ज्या डायरेक्शनला केस येतात त्याच डायरेक्शनने असं करायचं नाहीये, है ना, असंच करायचं. स्किन केअर म्हणजे रोजचं तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर या कुठले सिरम, ब्राईटनिंगवाले सिरम या कुठले असे सगळे जे सिरम्स आहेत, जे सगळे यूज करता ना तुम्ही, ते सगळे असे जेव्हा तुम्ही फेसवरचे केस काढता, ते सगळे असे मस्तपैकी मिक्स होऊन जातात फेसमध्ये. नोजवरती आपल्या जे व्हाईट हेड ब्लॅक हेड्स जे असतात, इतके नाही आहेत मला, पण तरी पण आय डोंट नो मी का करते, मला सवय लागली आहे आता. शील्स यूज करते, चारकोलवालं. हे इथे ओलं करून घ्यायचं आहे, थोडंसं ओलं आहे माझं ऑलरेडी. आणि हे काय करायचं आहे, हे असं काढायचं आहे आणि हे असं लावून घ्यायचं आहे, आणि हे चिपकतं. पांढरी बाजू वर असली पाहिजे, काळी बाजू आतमध्ये असली पाहिजे, कारण की ते चारकोल आहे. आणि ते जेव्हा पाणी तुम्ही लावता, थोडंसंच पाणी लावायचं, अगदी जास्ती पाणी लावायचं नाहीये. आणि हे छान असं चिपकून घ्यायचं आणि 15 मिनिटं मॅक्स ठेवायचे. आता हे 15 मिनिट्सच्या नंतर काढायचं आहे. मी 15 मिनिटांनी डायरेक्ट तुम्हाला भेटेल हे काढून वगैरे झाल्याच्या नंतर. फार रिअल असणार आहे, बिकॉज आय वॉन्ट टू बी रिअल. आणि मी अशीच आहे. कन्या राशीचे सगळेजण असेच असतात, मुफट, ब्लंट, स्ट्रेट फॉरवर्ड. सगळ्यांना असं वाटतं की त्यांना ॲटिट्यूड आणि असलं काय काय आहे, पण आम्हाला काहीच नाही आहे. ज्यांच्याशी आम्ही बोलतो त्यांना जाऊन तुम्ही विचारा आम्ही कसे आहोत. फार स्ट्रेट आहोत आम्ही. म्हणजे असं गोल गोल फिरलेलं मला तरी नाही आवडत, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण मला गोल गोल फिरलेलं आवडत नाही. जे काय आहे ते स्पष्ट तोंडावरती. भले तुम्हाला राग येईल नाही येईल, मला फरकही नाही पडत समोरच्या व्यक्तीला राग आलाय, पण मग मला असं वाटतं खरा ओपिनियन त्याला हेल्प करेल लाईफमध्ये, है ना, रॅदर दॅन बिंग टू स्वीट. नॅचरल लाईट माझी गेलेली आहे, कारण की आता पावसाचं एकदम असं क्लायमेट झालेलं आहे. आणि जेवढे मिनटं होते तेवढ्यात मी आंघोळ करून आली, कारण की माझं टी शर्ट फार घाण झालं होतं. आता ह्याचा टाईम झालेला आहे. आता हे तुम्हाला दाखवते कसं काढायचं आहे. स्किन अशी टाईट करायची आहे आणि असं ओढून काढायचं आहे. म्हणजे जे काही तुमच्या स्किनवरती असेल ते काढतं असं, ते तसंच काढून घ्यायचं आहे. मी ऑफ कॅमेरा करून काढते आता. आणि असं झालेलं आहे माझं नाक क्लीन.
लाल लाल झालेलं आहे. दिस इज व्हेरी नॅचरल. हे असं होतं आणि त्याच्यानंतर मग मी ते आता मी इकडे लावणार आहे. कशाला लावायचं आहे तर जे आपले पोर्स ओपन होतात त्यांना टाईट करण्यासाठी आपण लावायचे आहेत. माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे लाल लगेच होऊन जाते. उन्हात पण ती लाल लगेच होते आणि नंतर लगेच ती काळी पडायला लागते. त्याच्यामुळे मला हे सगळं असं करावं लागतं. ते छान आहे हे जे काय आहे ते. जे रुमालामध्ये ठेवून करण्यापेक्षा हे बेटर आहे ना. आणि त्याच्यानंतर कुठलाही टोनर, मी हा लव्ह नेचरचा टोनर यूज करते. आता घ्यायचा आणि सगळ्या फेसवरती डॅब 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 करते. फेसवरचे हेअर काढल्याच्या नंतर कधीच फेस असा बेअर सोडायचा नाही. मी माझ्या अंडर आयसाठी पण कधीच असं हे नाही सोडत. मी नेहमी अंडर आयसाठी अंडर पॅच असं आय पॅच लावते. आय पॅच कुठलाही आय पॅच घ्या आणि छान असं लावा. आता हे सुद्धा मी 15 मिनिटं ठेवणार आहे. वेळ झालेली आहे आता ही काढायची. तुम्ही बघू शकता हे किती हायड्रेटिंग दिसत आहेत डोळे. काही इफेक्ट नाहीये, काही सुद्धा नाहीये, पण तरी पण बघू शकता तुम्ही किती माझा फेस हायड्रेटिंग दिसतोय. राईट. मॅटिफाईंग मॉइश्चरायझर वापरते जो एकदम असं जे काय माझे पोर्स असतील, आता सगळे पोर्स ओपन झालेले आहेत तर ते पोरमधनं असं ऑइल नको निघायला, त्याच्यामुळे मग मी हाच मॉइश्चरायझर यूज करते समर्समध्ये. अजून असे रोज व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करून सांगा की माझी ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.